Thank you.
हनुमंतांकडे विचारायला आले की ह्या भगवंत प्राप्तीच्या 9 जे मार्ग आहे, 9 विधा भक्ती आहे, ते मार्ग आम्हाला काय आहे ते सांगा. काल आपण बघितलंय की श्रवण भक्ती कशी करावी हे हनुमंतरायांनी तुकोबांना सांगितलंय. आज आता श्रवणम कीर्तनम दुसरी भक्ती आपल्याला बघायची आहे. कीर्तन भक्ती ही क्रमांकाने दुसरी भक्ती आहे. पण कीर्तन भक्ती करताना अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. कारण हरिकथा ही श्रेष्ठ सांगितलेली आहे आणि हरिकथा करताना कीर्त म्हणजे हा धातू आहे, त्याचं स्तवन करणं, त्याचं गुणगान गाणं म्हणजे हे हरिकथा आहे. स्तुती करावी परमेशाची, व्यर्थ न करावी नराची. स्तुती ही भगवंताची करायची. म्हणून ह्या कीर्तन सेवेमध्ये काय काय आवश्यक आहे हे आता मारुतीराय तुकोबांना सांगतात. वास्तविक पाहता तुकोबांनी आयुष्यभर कीर्तन भक्ती आपल्याला केलेली दिसते.
म्हणजे असं सांगितलं जातं की लहानपणीच त्यांना मातृछत्र हरपलंय आणि आईचं प्रेम मिळालं नाही. पण तुकोबा जसं आई मुलाला समजावते, कधी रागवते, पण त्याच्या हिताचं बोलते, तसं तुकोबा म्हणतात की ही कीर्तन माऊली आहे. आणि ह्या कीर्तन माऊलीचा हात धरून तुकोबा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना सतत त्या अभंगाद्वारे काहीतरी हितोपदेश करत असतात. म्हणून ह्या आईचं तुम्ही दूध प्या असं ते आपल्याला सांगतात. कारण हे जे हरिकथा मधुर आहे, अवीट आहे, म्हणून हे हरिकथा त्याचं तुम्ही सेवन करा. मग ह्या कीर्तनाने भगवंत अत्यंत प्रसन्न होतो. भगवंताला हरिकथा ही अत्यंत आवडते. म्हणजे ह्या हरिकथेमध्ये आपण जिथे आता हरिकथा करतोय तिथे भगवंताचं वास्तव्य असतं. त्याचं सुदर्शन चक्र आपल्या भोवती फिरतंय संरक्षणासाठी. म्हणून यम सुद्धा आपल्या दूतांना सांगतो की तुम्ही हरिकथा जिथे चालले तिथे जाऊ नका, तुम्हाला तिथे प्रवेश मिळणार नाही. म्हणून अशी ही हरिकथा श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग ही हरिकथा कोणी केली हो? तर आमच्या शुकमुनींनी केली. पहिली हरिकथा ही शुकमुनींनी केली. नंतर ह्या गादीचे मालक म्हणजे देवर्षी नारद मुनी यांनी सुद्धा ही हरिकथा केली आहे. आणि त्यांना प्रसन्न होऊन, त्यांच्या हरिकथेवर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष नारायणाने त्यांना महती नावाची वीणा दिली की जी त्यांच्या गळ्यामध्ये कायम स्वरूपी असते. असं हे कीर्तन भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे. मग ही कीर्तन भक्ती त्यांनी काहीतरी लाभ होत आहे का हो? तर कीर्तने महादोष जाती, उत्तमची होय गती तुम्हाला चांगली मिळते आणि कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. मग तुम्हाला उत्तम गती जी प्राप्त होते ती कीर्तनामुळे होते. म्हणून काल जी आपण श्रवण पाहिली ती श्रवण ही कीर्तनाची पहिली पायरी सांगितली. तो श्रवण करतो तो कीर्तन करू शकतो. 4 महिने तयार होणार हा चैतन्य, मला असं वाटायला लागलेलं आहे. तो कान देऊन ऐकतो ना, मला त्याचं कौतुक वाटत. म्हणून आज आपल्याला अनेक साथीदार कीर्तनकार झालेले दिसतात. म्हणजे पुण्यामध्ये आता अशी स्थिती आहे की कीर्तनकार झाल्यामुळे साथीदार मिळत नाहीत कीर्तनाला. कारण एकदा कीर्तनकार झालं की त्याला साथीदार व्हायला आवडत नाही. म्हणून श्रवण हे चांगलं केलं की तुम्हाला कीर्तन छान करता येतं. म्हणून कीर्तनकारांनी सतत हा अभ्यास करायला पाहिजे. सतत नित्य असावा हव्यास. कशाचा हव्यास असायला पाहिजे? की कीर्तनाचा, त्या अभ्यासाचा तुम्हाला त्याचा अभ्यास असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एकांत, काल आपण म्हटलं की सत्संगे शास्त्र श्रवण, श्रवणाचे करुणी मनन आणि त्याचा निधिध्यास लागला पाहिजे. म्हणजे कीर्तनकारांना ह भ प असं म्हणतात की नाही. म्हणजे त्याचं खरं आहे हरिभक्त परायण. पण हल्ली त्याचं विडंबन काय करतात, हरभरे भरण्यात पटाई, बरं का असं केलं जातं. पण मी जेव्हा औदुंबरला आम्ही कीर्तन संमेलनाला गेलो होतो तिथे जसे मोठे शास्त्री आले होते आणि त्यांचं प्रवचन होतं. तर ते आता सगळे कीर्तन संमेलनामध्ये काय 200-250 असतील ते सगळे कीर्तनकार असतात. पण ते म्हणाले की मी काही तुम्हाला हरिभक्त परायण म्हणणार नाही, मी तुम्हाला हरिभक्त म्हणीन. का बरं? परायण ह्याचा अर्थ काय? तर 24 तास जो कीर्तनामध्ये राहतो त्याला परायण म्हणायला पाहिजे. आज असं दिसतं का कीर्तनकार आहेत का 24 तास कीर्तनात? कीर्तन आलं की वाचायचं की कीर्तन करून यायचं असं जे झालंय. म्हणून त्याला नुसतं हरिभक्त म्हणा असं त्यांनी जी व्याख्या सांगितली ती मला अगदी पटली. की 24 तास तुम्ही जर कीर्तनात राहिला तर तुम्ही 2 तास कीर्तन छान करू शकता. माझी आई नेहमी म्हणायची की तुम्ही ताटभर करा म्हणजे श्रोत्यांना तुम्ही वाटीभर देऊ शकाल. तुम्ही जर वाटीभर केलं तर तुम्ही चमचाभरच देऊ शकाल. म्हणून
काही संस्थांमध्ये जे विद्यार्थी शिकतात, कारण ते स्क्रिप्ट किती देणार हो, तुमचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि मग त्या स्क्रिप्ट वरती अभ्यास करायचा आणि मग पाऊण तासात कीर्तन आटपतंय. 1.5 तास कीर्तन करण्याची जर तुम्हाला पात्रता यायला हवी असेल तर तुम्हाला स्वतःचा अभ्यास हा करायला पाहिजे, त्याच्यासाठी श्रवण करायला पाहिजे आणि तो निधिध्यास लागला पाहिजे, तरच कीर्तनाने महादोष जातील. म्हणून ही कीर्तन भक्ती जी सांगितली ना ती खरी म्हणजे आमच्या ह्या संतांनी केलेली आपल्याला दिसते. की ज्ञानदेव ते ज्ञानाचं महत्व सांगायचे, नामदेव हे नामाचं महत्व सांगायचं. आणि नामदेवांना माऊलींनी सांगितलंय की नामदेवा ही कीर्तन तू देवळामध्ये करतोस की वाळवंटामध्ये कर, कारण हरी कीर्तनामध्ये जे सगळं शास्त्र सांगायचं आहे, जे निरूपण करायचं आहे, त्याच्यापासून समाजाचा बरेचसे लोक हे बाजूला राहिले, कारण त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. म्हणून नामदेवांनी हे कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणले. म्हणून वारीमध्ये वाळवंटामध्ये कीर्तन करतात. मग वाळवंटात कीर्तन आणायचं दुसरं कारण काय? वाळवंटात बीज उगवत नाही बघा पटकन वाळूमध्ये. तसं वासनेचं बीज जर उगवायला नको असेल तर वाळवंटातलं कीर्तन चांगलं. आणि वाळवंटामध्ये पाण्याचे झरे जे असतात ते खाली खोदल्याशिवाय तुम्हाला पाणी लागत नाही. तसे हे हरिकथेतले जे भक्तीचे झरे आहेत ते तुम्ही खोल गेल्याशिवाय तुम्हाला भक्तीचा झरा मिळत नाही. म्हणून जनाबाई आमच्या म्हणतात, नामदेव कीर्तन करी गानाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी तुझे गानाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी तुझे गानाचे पांडुरंग, धनी धनी ज्ञानोबा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी तुझे गानाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी तुझे गानाचे पांडुरंग. अहो, प्रत्यक्ष पांडुरंग हा नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचत असे. त्यांच्या भक्तीला भुलून त्याला देहभान राहायचं नाही. म्हणून नाचता नाचता गळला पितांबर. म्हणून कबीर महाराज म्हणताय, पांडुरंगा पितांबर आवरा. इतका देहभान हा पांडुरंग कीर्तनामध्ये विसरतो. म्हणून कीर्तन भक्ती श्रेष्ठ सांगितली. मग कीर्तन भक्ती जसं नामदेवांच्या कीर्तनामध्ये व्हायचं तसं आत्ताच्या काळात सुद्धा झालेलं आहे का हो? कोणाच्या कीर्तनामध्ये? मी लहान असताना मुरलीधर बुवा निजामपूरकर यांची कीर्तनाला आम्ही जात असू आई बरोबर. तेव्हा कीर्तनातला काही गंध नव्हता, म्हणजे आत्ता आहे असं नाही, पण आत्तापेक्षा थोडं कमी होता. तर त्यांचं कीर्तन आमच्या इथे ब्राह्मण सेवा संघ तिथे होत असे. आणि बरोबर त्यांची झांज 9ला पडायची, म्हणजे 9ला पडायची, श्रोता समोर असो नसो, आणि 10:30ला थांबायची, म्हणजे थांबायची. मग एखादा श्रोता त्यांना म्हणायचा की अहो आम्हाला चालेल अजून कीर्तन, पण त्यांचं उत्तर काय होतं की शेवटची गाडी दादरून वगैरे जी लोक येतात त्यांना मिळाली पाहिजे. म्हणजे त्यांच्या गाडीचं भान मला कीर्तन करताना ठेवायला पाहिजे, तर तो श्रोता उद्या येईल, ना तर नाही येणार. आणि ते समोर असं पाटावरती देव्हारा छोटा ठेवत असत आणि त्याच्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती. आणि माझे मामा होते, ते आईला म्हणाले, तुला खरंच बघायचंय का पांडुरंग त्यांच्या कीर्तनात येतो? तर म्हणे 9ला कीर्तन आहे ना, तू 8:30ला तिथे जा, म्हणजे पहिल्या ओळीत तुला बसता येईल. आणि त्या देव्हाऱ्याच्या समोर तू बस जवळ, आणि त्यांची झांज पडली की त्या पांडुरंगाच्या देव्हाऱ्याची छत्री जी हालाला लागायची ती झांज थांबली, ह्याची दानं म्हटलं की ती थांबायची. हे डोळ्यांनी बघितलंय. म्हणजे ह्या युगात सुद्धा हे होऊ शकतं, पण ते हरिपरायण असायला पाहिजे. आणि खरोखरच त्यांना एकादशीला मरण गादीवरती आलेलं.
असं हे मुरलीधर गुहा निजामपुरकर होतं. म्हणून आपण सुद्धा तसा जो प्रयत्न केला तर पांडुरंग आपल्या सुद्धा कीर्तनात येऊ शकतो. मग दुसऱ्या महाराज तुकोबांनी आपल्याला सांगितलंय की कीर्तनाची बिदागी घेऊ नये असं सांगितलंय ना, की जो कीर्तनाची बिदागी घेतो तो पापाचा धनी होतो असं सांगितलेलं आहे. पण आजकाल आपल्याला काय दिसतं, बिदागीशिवाय गुहा हलत नाही. म्हणजे किती बिदागी घ्यायची ह्याला सुद्धा सुमार नाहीये. पण एक महाराजांकडे कीर्तनकार बुवा येत असे आणि ते बिदागी घेऊन कीर्तन करत असत. कारण 4-5 मुली त्यांच्या पदरात होत्या. त्या सगळ्यांचा संसार, त्यांचा लग्न कार्य करायचे, त्यामुळे पैसा हवा म्हणून ते कीर्तनाची बिदागी घेत असत. आणि जेव्हा हे महाराजांना कळलं त्यावेळी ते म्हणाले की मी एक तुम्हाला उपाय सांगू का, तुम्ही बिदागी घेऊ नका. आता असं सांगितल्यानंतर चरितार्थ चालायचा कसा असा त्यांना प्रश्न पडला. म्हणून महाराज म्हणाले की तुम्हाला जर काही कमी पडलं तर तुम्ही मला चिठ्ठी द्या, तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे मी देईन. झालं. आता महाराजांवर विश्वास म्हणून या बुवांनी बिदागी न घेता कीर्तन करायला सुरुवात केली. झाले 5-6 महिने झाले. पुन्हा गोंदवल्यात जेव्हा ते बुवा जातात तेव्हा महाराज त्यांना म्हणतात, अरे तुम्ही मला एक सुद्धा चिठ्ठी लिहिली नाही, तुम्हाला पैसे हवेत म्हणून. तेव्हा ते बुवा म्हणतात की मला अशी गरजच लागली नाही की तुम्हाला चिठ्ठी लिहून तुमच्याकडनं पैसे घ्यावे. म्हणजे भगवंत हा तुमच्या पोटाची काळजी घेत असतो. म्हणून तो बुवा बिनबिदागीचा बुवा म्हणूनच ख्यातमान झाला. म्हणून कीर्तनामध्ये किती आपण बिदागी घ्यावी ह्याला सुद्धा काहीतरी, पूर्वीच्या काळी बिदागी घेत नसले तरी सुद्धा जनता जनार्दन हा बुवांना समोर ते पूर्वी पंचा पसरून ठेवत असत, पुराणिक बुवा किंवा कीर्तनकार. त्याच्यामध्ये धन धान्य, नंतर फळं, काही वस्त्र प्रावरण असं तिथे येत असे की त्या बुवाचा संसार चालत असे. पण आज परिस्थिती बदलली आहे, येणारं काहीच समोर ठेवत नाही, म्हणजे बुवाला मागायची वेळ येते. आणि हल्लीचे बुवा तर काय करतात, काय सांगतात की तुम्ही आरती आहे ना ती हलकी करा. हलकी म्हणजे काय, नाणं जड असतं ना, नोटा टाका असं त्यांना म्हणायचं असतं, असं मागू नये. कीर्तन हे असं करायचं नसतं. मग हे कीर्तन, या कीर्तनामध्ये नवरस असतो. कीर्तन ही एकपात्री प्रयोग आहे. सर्व कलांचा समुच्चय आहे ही कीर्तन कला साची. मग ही अशी जी कीर्तन सेवा आहे, म्हणून पूर्वीचे बुवा 12 बंदी घालत असत बघा, आणि ते तिला जीवापाड जपत असत. त्याच्यावर एकही डाग पडू द्यायचा नाही असे हे कीर्तनकार. म्हणजे 12च बंद का असायचे असा प्रश्न पडतो. तर 12 बंद कशासाठी, तर हे नवरस जे आहेत ते 9 बंद आणि सत्व रजतम हे 3 गुण असे मिळून 9 3 12 म्हणून त्याला 12 बंदी म्हणत असत. आणि ती घालूनच ते कीर्तनकार बुवा कीर्तन करत असत. बरं, त्यावेळेला कीर्तन हे माध्यम असं होतं की जनसामान्य तिथे येत असत. म्हणजे एक तर दुसरी माध्यमं नव्हती. म्हणजे चौकात कीर्तन सुरू करायचं म्हणजे चारही बाजूनी, चारही रस्त्यांना लोक बसून, म्हणजे गोविंदबुवा स्वामी जे आपले आहेत त्यांची कीर्तनं अशी झालेली आहेत. आणि एवढा मोठा पल्ल्याचा आवाज त्यांचा होता की शेवटच्या माणसापर्यंत ते कीर्तन ऐकू जात असे. लाऊडस्पीकर नव्हते. म्हणून कीर्तनकारांनी असं कीर्तन करावं की जनसामान्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे. एकदा त्यांच्याकडे एक धनगर गेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय बिदागी घेता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी 200 रुपये घेतो. म्हणे काय कार्यक्रम आहे, म्हणे माझ्या बबड्याचा वाढदिवस आहे. ठीक आहे, आता बबड्याचा वाढदिवस आहे, मग काय काय लागतं वगैरे सगळं त्यांनी विचारलं त्या धनगराने. आणि झाली तयारी झाली आणि हे गेले कीर्तनाला. तर म्हणे कुठे श्रोते कुठे आहे, तर म्हणे बबड्या म्हणजे माझं हे बकरीचं पिल्लू आहे ना त्याचा वाढदिवस. म्हणजेच
कीर्तनकाराच्या समोर जर श्रोता नसेल तर ते कीर्तन कसं बरं करायचं? म्हणून असं म्हटलं जातं की कीर्तनकार आहे बाम आणि श्रोते आहेत 4 खांब. असं असावं का कीर्तन? श्रोत्यांशिवाय कीर्तनकाराला कीर्तन करायला उत्साह येत नाही. म्हणून कीर्तन सेवा, कीर्तन भक्ती जी आहे दोघां मिळून आहे. म्हणून कीर्तन करताना कीर्तनकारांनी श्रोत्यांशी संवाद साधला पाहिजे. कुठेतरी आसमानात बघायचं, कुठेतरी असंच बाजूला बघायचं आणि श्रोत्यांशी जर तुम्ही संवाद साधला नाही तर तुमच्या बोलण्याचा परिणाम हा श्रोत्यांवर होत नाही. म्हणून पूर्वीचे कीर्तनकार जे होते ते सर्व रस परिपाक त्याच्यामध्ये होता आणि म्हणून ती कीर्तन लोक धावधावून जात असत. मग हे कीर्तन कसं असावं असं एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. वृद्ध श्री पुरुषा समान शिशुचे व्हावे मनोरंजन. म्हणजे वृद्ध स्त्रिया, पुरुष, लहान मुलं यांचं मनोरंजन हे कीर्तनात झालं पाहिजे. त्यानंतर जे नास्तिक आहेत त्यांना ते भंजन वाटलं पाहिजे आणि जणू काही डोळ्यात अंजन आहे असं कीर्तन वाटायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी सांगितली की ह्या कीर्तनात काय झालं पाहिजे की साऱ्या दुष्ट वासना करीत असे ज्ञानासने कर्तन. तुमच्या ज्ञानाने सगळ्या दुष्ट वासना ज्या श्रोत्यांच्या मनात आहेत, जसं नाळी कटिंग करतो की नाही, कर्तन करतो केशांचं, जसं त्या वासनांचं कीर्तन हे कर्तन तुमच्या कीर्तनामध्ये झालं पाहिजे. म्हणून जे तुमच्या मनाला शांती देतं, बल देतं, धीर देतं ते जाणतू कीर्तन. ही कीर्तनाची व्याख्या सांगितलेली आहे. मग आजकाल आपल्याला असं दिसतं का हो अशी कीर्तन आहे? सगळ्या चॅनलवर कीर्तन चालू आहे. विनोदाचार्य कीर्तनकार, कीर्तनात विनोद असायला पाहिजे, किती नर्म विनोद असायला पाहिजे. कोणाच्या वरती तुम्ही टीका नाही करायची कीर्तनामध्ये, ही पथ्य सांगितली कीर्तनकाराची. पण आज लोकांना आवडतंय म्हणून नको ते गोष्टी कीर्तनामध्ये चालले, अंगविक्षेप चालले. मग असं कीर्तन तर नटासम करुणी नकला नाना कला विजवी हा पूजनांना अबला म्हणा. हे जी कथा नच आवडे यदुनायका म्हणून ही सज्जन हो तुम्ही हे नका ऐका. तुम्ही असं कीर्तन ऐकायचंच नाही, अहो जायचंच नाही त्या कीर्तनाला. आता इथे ती नावं घेणं योग्य नाही म्हणून मी घेत नाहीये. सगळ्यांना नावं माहिती आहेत त्या कीर्तनकारांची, पण असं कीर्तन हरीलाच आवडत नाही. मग अशा कीर्तनात आपण जायचं का? स्त्रियांवर केलेल्या विनोदावर आपण हसायचं का? कीर्तनात दारूच्या बाटलीचा विषय कशाला हवाय? हे प्रश्न श्रोत्यांना पडलं पाहिजे आणि ते त्यांनी बंद करायला पाहिजे. कारण श्रोता नसेल तर कीर्तनकार कीर्तन करू शकत नाही. म्हणून कीर्तनकाराला काही पथ्य सांगितलेली आहे की कीर्तनकारांनी बोलताना कसं बोलायचंय. तर आपली भाषा मृदू असायला पाहिजे, किंवा आपण बोलताना लोकांच्या अंगावर थुंकी उडत नाही ना हे बघायला पाहिजे. स्त्रियांकडे बघून सारखं बोलायचं नाही. पुरुष स्त्री कीर्तनकारांनी, एक कीर्तनकार होते आणि सारखं त्यांचं बायकांकडे लक्ष, आणि ते कीर्तन करता करता अगं तुझं दिसतंय ग, अगं तुझं दिसतंय ग. आता बायका तेव्हा नऊवारी दिसत असत, जरा पदर सावरून बसायला सुरुवात केली. अगं तुझं दिसतंय ग, अगं तुझं दिसतंय ग. कळे ना, 4-5 वेळा त्या म्हणतायत ते. आणि मग शेवटी म्हटलंय रामावरचं प्रेम. आता असं कसं चालेल? हे कीर्तनात चालेल का? किंवा आत्मप्रौढी, आत्मस्तुती. आज किती कीर्तनात आपल्याला दिसतं की माझ्या कॅसेट खरेदी करा, मी पुस्तकं लिहिलेत ते तुम्ही खरेदी करा. ते तुम्ही नंतर सांगू शकता ना. ही कीर्तनात जाहिरात करायची ही कीर्तन ही गोष्ट नाही. म्हणून कीर्तनामध्ये काय असायला हवं तर राग तालाचं ज्ञान असायला हवं. पण कीर्तन ही मैफिल नाही.
कीर्तनात संगीत किती असायला हवं? भगवंतराव नावडीकरांनी उदाहरण दिलंय की कीर्तनात संगीत किती असायला हवं की साडीला जरीचा पदर किती असतो, जरीचा काठ किती असतो, तेवढंच संगीत असायला पाहिजे. जर अर्धा पाऊण तास 2 तासातले जर नमनच तुम्ही गात बसला तर तुम्ही अभंगाचं निरूपण कधी करणार? म्हणून कीर्तनात हे भान असायला पाहिजे. त्यानंतर कीर्तनकारांनी स्त्रियांवरती जे विनोद आहेत ते टाळले पाहिजे आणि अशी जी कीर्तनं आहेत ना ते त्याच्यावर बहिष्कार सुद्धा टाकला पाहिजे. हे हरिकथेचं मुख्य अंग आहे. कारण श्रोतेच नाही आले तर ही कीर्तन होणार नाही. का ते कीर्तनकार तुरुंगात जाऊन येतात, अशा कीर्तनकाराचं आपण का कीर्तन ऐकायचं हा प्रश्न श्रोत्यांना पडलाच पाहिजे. म्हणून कीर्तनकारांनी ह्या कीर्तनामध्ये नवरस आणायचे. म्हणजे पूर्वीच्या काळी जर समजा एखाद्या प्रसंगामध्ये एखादं बाळ घ्यायचं असेल हातात, त्या प्रसंग वर्णन करायचं आहे तर त्या 12 रंगीच्या निऱ्या ते असे बाळासारखे हातात घेत असत. म्हणजे रसपरिपोष कसा होईल आपल्या कीर्तनाचा हे कीर्तनकारांनी बघायला पाहिजे. बरं, तिथे पांडित्य आपलं दाखवायचं नाहीये, ज्ञान भगवंताची स्तुती करायची. कारण भगवंताचं जे 3 संकीर्तन सांगितलेली आहेत ती गुण संकीर्तन आहे, नाम संकीर्तन आहे आणि लीला संकीर्तन. मग जेव्हा सगळ्या मिळून केलं जातं त्याला संकीर्तन असं म्हटलं जातं. म्हणून वारकरी हे संकीर्तन आहे. बरेच वारकरी असतात की बाजूला आणि हे नारदीय जी पद्धत आहे जे आम्ही करतो तिथे एकटे जण कीर्तन करत असतात म्हणून त्याला कीर्तन असं म्हटलं जातं. म्हणून कीर्तन आणि संकीर्तन हे जे कीर्तन सांगितलेलं आहे तिथे ज्ञानाचं तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. पण हे ज्ञान तिथे आपल्या ज्ञानाचा झगमगाट असा नाही पाहिजे. तिथे भगवंतच पुढे आहे हे दिसायला पाहिजे. हल्ली आपण गणपतीच्या वेळी बघतो की नाही लाइटिंग करतात, तर गणपती असतो काळोखात, तसं हल्ली झालेलं आहे. पांडित्य किती दाखवायचं, लोकांना आपण काय सांगतोय हे कळलं पाहिजे. नाही तर डोक्यावरनं जर गेलं तर त्या कीर्तनाचा काय उपयोग आहे. म्हणून कीर्तन करताना ह्याचं सगळ्याचं भान असायला पाहिजे. म्हणून कीर्तनाच्या वेळेला असं एक वामन पंडित श्लोकामध्ये सांगतात, कीर्तनात नर हो तुम्ही जागा, कीर्तनात नर हो तुम्ही जागा, कीर्तनात नर हो तुम्ही जागा, कीर्तनात नर हो तुम्ही जागा. 4 ओळी सारख्याच आहेत. बहुतेक कीर्तनकार बाईंचा श्लोक पाठ नाहीये. पण वामन पंडित असे श्लोक करते होते की प्रत्येक ओळ जरी सारखी असली तरी प्रत्येक ओळीचा अर्थ हा वेगळा. मग काय अर्थ आहे? कीर्तनात नर हो तुम्ही जागा म्हणजे पहिले जा आणि जागा धरा. कीर्तनात नर हो तुम्ही जागा म्हणजे कीर्तनात झोपू नका, जागे राहा. 3ऱ्या ओळीचा अर्थ काय आहे? कीर्तनात नर हो तुम्ही जागा म्हणजे कीर्तनकार बुवा सांगत असतात भजन करा, पण श्रोते काही टाळी वाजून भजन करायला तयार नसतात. म्हणून कीर्तनात तुम्ही नर हो तुम्ही जा आणि गा. कारण असं सांगितलंय की सर्वामुखी मंगल बोलवावे. मग कीर्तनकार जे सांगतायत ते भजन आपल्याला 2दा म्हणायला काय हरकत आहे, पण त्याच्यासाठी आपण टाळाटाळ करतो. बुवांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, असं नाही सांगायला लागतं. आणि 4थी जागा कीर्तनात नर हो तुम्ही जागा. 4थ्या ओळीचा काय जागेचा अर्थ आहे? तर तुम्ही ही सगळी जर पथ्य पाळली तर तुम्हाला त्या ब्रह्मपदाची जागा मिळणार आहे. म्हणून कीर्तनात तुम्ही जा, कीर्तन हे श्रवण करा आणि कीर्तनामध्ये सुद्धा जागरूक राहा असं आपल्याला वामन पंडित सांगतात. म्हणून कीर्तन हे जे आहे ना ते अत्यंत भगवंताला आवडतं. म्हणून कीर्तन भक्ती ही श्रेष्ठ सांगितली. इतर सगळ्या ज्या भक्ती आहेत त्या एकट्याने करायच्या भक्ती, पण कीर्तन भक्ती
ही इतकी का श्रेष्ठ सांगितली आहे? जरी ही क्रमांकाने द्वितीय असली तरी ती अद्वितीय अशी कीर्तन भक्ती आहे. कारण ती श्रोता आणि वक्ता या दोघांनाही तारून नेणारी, म्हणजे ती एका नौकेप्रमाणे आहे. नौकेत जसे अनेक जण बसून पलीकडच्या तीरावर जातात, तसं कीर्तनामध्ये श्रोता आणि वक्ता हे सगळेजण कीर्तन भक्तीने हे तरुण जातात. म्हणून कीर्तन हे श्रेष्ठ सांगतात. आता कीर्तनामध्ये अद्वैत असायला पाहिजे. देव आणि भक्त हे जर एकत्र झाले नाही, द्वैत राहिलं तर कसं चालेल? म्हणून बघा, दोन टाळ आहेत पण एकमेकांवर वाजवल्याशिवाय अद्वैत झाल्याशिवाय आवाज येत नाही. तबला पेटी दोन आहेत पण एकत्र झाल्याशिवाय पद रंगत नाही. असं भक्त आणि देव एकत्र झाल्याशिवाय तिथे अद्वैत येत नाही. म्हणून कीर्तन भक्तीमध्ये जर अद्वैतता येण्यासाठी हवं असेल तर तिथे आपण अंतरंगामध्ये एकरूप झालं पाहिजे. म्हणून एकाने असं सांगितलंय की कीर्तनकाराकडे अ ची बाराखडी असायला पाहिजे. अ आ इ ई ए ऐ ओ औ अ आ. काय आहे बाराखडी म्हणजे? तर अ म्हणजे पहिलं अध्ययन असायला पाहिजे, अनुसंधान असायला पाहिजे. जरी तुम्ही एखादी पेपरामध्ये गोष्ट वाचली तरी मी ही कोणत्या कीर्तनामध्ये कोणत्या पूर्वरंगाला मी लावू शकते हा विचार आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून अध्ययन पाहिजे आणि तिथे अनुसंधान पाहिजे. मग तो व्हॉट्सअपवरचा मेसेज जरी असेल तरी तो कीर्तनात जर उपयोगी येत असेल तर तो नक्की सांगा. त्यानंतर आ, तिथे आतुरता असली पाहिजे. मी कधी कीर्तन करेन अशी आतुरता मनाला कीर्तन करायची असायला पाहिजे. अ आ ई, ई म्हणजे स्व इच्छेने, इच्छा. ई म्हणजे इच्छा, पहिली ई. स्व इच्छेने कीर्तन करायला पाहिजे. दुसऱ्याने सांगितलं कीर्तन कर तर कीर्तन जमणार नाही. म्हणून इथे आपली इच्छा पाहिजे. दुसरी ई काय सांगते? इथे ईर्ष्या पाहिजे. पण ईर्ष्या कोणाशी असावी? स्वतःची स्वतःशी. म्हणजे आज मी हे कीर्तन केलं, त्याच्यामध्ये मी घरी जाऊन माझा मी अभ्यास करायचा आहे, आत्मनिरीक्षण करायचंय आणि मी ह्याच्यात काय अभ्यास केला होता आणि काय सांगायचं राहिलं. किंवा एखादं आपण दुसरं कीर्तन ऐकायला गेलो तर अरे आपल्याला ह्या पूर्वरंगात हे सांगता येईल. म्हणजे स्वतःच्या स्वतःशी आपण ईर्ष्या करायची, स्पर्धा करायची. अ आ ई ई उ, ऊर्जा, उत्सुकता असायला पाहिजे आणि ऊर्जस्वलता पण असायला पाहिजे. म्हणजे तेजस्वी. तुमचं बोलणं जर तुम्ही मरगळल्यासारखं बोललं तर श्रोत्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. काय रटाळ लावलाय असं म्हणणार. म्हणून ही सुद्धा गोष्ट कीर्तनकारांनी लक्षात ठेवली पाहिजे. अ आ ई ई उ म्हणजे ऊर्जस्वलता मी ते आधी सांगितलं. उ ए, ए म्हणजे एकाग्रता असायला पाहिजे किंवा एकांत तुम्ही घेतला पाहिजे. सारखंच तुम्ही लोकांतात राहिलं तर तुमचा अभ्यास होणार नाही. म्हणून एकाग्रता किंवा एकांत हा कीर्तनकाराला आवश्यक आहे. ए ऐ, ऐश्वर असायला पाहिजे. कशाचं ऐश्वर असायला पाहिजे? तर तुमच्याकडे ते तुकोबा म्हणतात की मी आम्हा घरी शब्दांची जरत. तुम्ही प्रत्येक जो काही तुमच्या कीर्तनामध्ये हे आहे, प्रसंग आहे, तो तुम्ही किती छान प्रकारे सादरीकरण करता, हे ऐश्वर किंवा ज्ञानाचं ऐश्वर तुमच्याकडे असायला पाहिजे. बहुश्रुतता असायला पाहिजे. ए ऐ ओ, ओजस्विता. तुमच्या वाणीमध्ये ओजस्विता असायला पाहिजे. ओ औ, औत्सुक्य लोकांना वाटायला पाहिजे हा काय सांगणार आहेत आज, असं औत्सुकता असायला पाहिजे. म्हणजे अंतःकरण, अंतःकरणपूर्वक जर तुम्ही कीर्तन केलं तर ते कीर्तन श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचतं. आणि शेवटचा आहा आहे तो श्रोत्यांकडे मागायचा आहे बरं का. असं कीर्तन असायला पाहिजे की श्रोत्यांकडनं वा आहा असं आलं तर अशी जी बाराखडी आहे ती बाराखडी प्रत्येक कीर्तनकाराकडे असायला पाहिजे. म्हणून कीर्तन करताना ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर हे कीर्तन तुमचं
म्हणजे भगवंताला जसं कीर्तन आवडतं तसं कीर्तन तुमचं होईल. पण काही ठिकाणी कीर्तन कसं असतं, तर एक कीर्तनकार होते, त्यांना होती दाढी, आणि महिनाभर त्यांचं कीर्तन चाललंय एका देवळामध्ये, आणि दररोज श्रोते येत आहेत, कीर्तन ऐकतायत. आणि आता कीर्तन संपता 2 दिवस कीर्तनाला राहिले, आणि एक श्रोता दररोज जाताना बघतोय की दररोज कीर्तन चाललंय, आज जाऊन बघूया. आणि तो श्रोता कीर्तनाला आला. आता ते बुवा कीर्तन करत होते, आणि तो जो श्रोता होता त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आता दररोज महिनाभर येणारी लोक म्हणतात एवढे तल्लीन झालेत का कीर्तनात. त्या कीर्तनकार बुवाला सुद्धा वाटलं काय आपलं कीर्तन होत आहे. अगदी श्रोता नवीन असला तरी सुद्धा तल्लीन झालाय, अगदी आपल्या कीर्तनामुळे त्याला भरून येत आहे. आणि मग कीर्तन संपलं. आता त्या बुवांनाच जास्त उत्सुकता, तुम्ही कोण, कुठले, एवढं तुम्हाला माझं कीर्तन आवडलं का वगैरे असं सगळं त्या श्रोत्यांना विचारलं श्रोत्याला. आणि ते बाकीचे श्रोते पण जवळ आले की काय सांगतोय उत्तर. तर तो श्रोता म्हणाला की अहो तुमच्या कीर्तनाचा काही संबंध नाही माझ्या रडण्याशी. मग का तुम्ही रडत होता. तर म्हणे अहो तुमची दाढी बोलताना हलत होती ना, आणि माझा बोकड नुकताच गेलाय त्याची दाढी मला आठवत होती, आणि मला त्यामुळे रडायला येत होत. म्हणजे असे श्रोते सुद्धा असणे बरोबर आहे का. म्हणजे इथे दोघांची एकतानता असायला पाहिजे, तरच ती कीर्तन भक्ती श्रेष्ठ होऊ शकते. म्हणून कीर्तन हे आपल्याला कथा दुःख हरी कथा मुक्त करी हे जे सांगितलंय की कथा म्हणजे जपध्यान आहे, कथा म्हणजे अनुष्ठान आहे, एक उपासना आहे. मग ह्याच्यासाठी कीर्तनकार कसा असावा लागतो, तर तो साधक असायला पाहिजे. तुकोबा तर असं म्हणतात की कीर्तनकार त्याला मेघाची सुद्धा उपमा ही कमी आहे. का बरं कमी आहे, तर मेघ हे फक्त आपल्याकडे 4च महिने पाणी देतात, पण कीर्तनकार हे ज्ञानाचा पाऊस जो पाडत असतात. ते ज्या वेळी कीर्तन असेल त्यावेळी हे कीर्तन हे ज्ञानामृत देणारं असतं. म्हणून श्रोत्यांना भक्ती रसामध्ये चिंब भिजवणारा असा हा कीर्तनकार, त्याला मेघाची उपमा दिली. म्हणून असा कीर्तनकार जर असेल तर कीर्तन हे भगवंताला नक्कीच आवडतं. पण आज आपल्याला असं दिसतं की कीर्तन हा व्यवसाय झाला, कीर्तन हा मान्यतेचा प्रकार झालेला आहे. एक जरी कीर्तन आलं तरी लगेच आपले स्वर्गाला हात लागले असं लोकांना वाटायला लागलेलं आहे, किंवा आम्ही ह्यांचे शिष्य आहोत असं सुद्धा सांगून आपली प्रसिद्धी करणारे असे कीर्तनकार आज आपल्याला दिसतात. पण ह्या कीर्तनाला काहीही अर्थ नाही. म्हणून कितीही कीर्तन तुमची विश्वामध्ये येऊ दे, तर अजून गजर कीर्तनाचा मध्ये येऊ दे, पण जोपर्यंत ते कीर्तन भगवंताला आवडत नाही तोपर्यंत ते कीर्तन हरिकथा होऊ शकत नाही. म्हणून अशी जर हरिकथा करायची असेल तर आपल्याला साधक व्हायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे, आणि त्या सद्गुरूंवरती आपली पूर्ण निष्ठा असायला पाहिजे. म्हणून कीर्तनातनं जे अनुभव येतात ते कीर्तनातले अनुभव म्हणजे हा खरा जागता अनुभव आहे. म्हणून कीर्तनकारांनी हे एकनिष्ठ राहायला पाहिजे. कीर्तन सेवेशी आज अनेक कीर्तनाचे प्रकार आपल्याकडे बघतो की नारदीय कीर्तन आहे, नंतर वारकरी कीर्तन आहे, समर्थ संप्रदायाची कीर्तन आहे, दासगणूंची कीर्तन आहे. आता दासगणूंच्या कीर्तनामध्ये जेव्हा दासगणू कीर्तन करायचे त्यावेळेला ते साईबाबांचे भक्त आणि कीर्तन करायला जेव्हा निघाले त्यावेळेला ते खूप म्हणजे नटून निघाले होते, आणि साईबाबांना नमस्कार करायला म्हणून आले. तर साईबाबांनी म्हटलं की हे केल्याशिवाय तुला कीर्तन करता येणार नाहीये का, हे सगळं घातल्याशिवाय. आणि मग त्यांनी एक एक गोष्ट अंगावरून उतरवायला सुरुवात केली. म्हणजे किती वेळ, साईबाबा थांब म्हणेपर्यंत. आणि त्यावेळेला जेव्हा साईबाबा थांब म्हणाले त्यावेळे फक्त त्यांच्या अंगावर धोतर आणि उपरणं एवढ्या 2च गोष्टी राहिल्या. म्हणून दासगणू पथडीचं जे कीर्तन असतं
ते उघड्या अंगाने करतात. म्हणून आणि समर्थ सांप्रदायिक जे आहे ते कफनी घालून, गळ्यामध्ये जोडी घालून, प्रत्येकाची करण्याची पद्धत पद ही वेगवेगळी आहे. म्हणजे सुरुवातीला जे आपण नमन म्हणतो ते नमन म्हणजे कशासाठी असतं हो? न मन, तिथे मन आपलं घरी न राहायला पाहिजे असं म्हणून ते नमन असतं. पण आपण मात्र गेल्यानंतर श्रोते गप्पा मारत असतात बरं का. आमचे अनुभव भरपूर असतात, आम्हाला सगळे अनुभव येतात. कीर्तनाला बसलं की शेजारी कुजबुज कुजबुज, म्हणजे कधी कधी सांगायला लागतं की नंतर बोला किंवा बाहेर जाऊन बोला. त्याच्यानंतर कीर्तनात व्यत्यय श्रोत्यांमुळे कशामुळे येतो? फोनच्या रिंग वाजणं. बरं त्या आपण सायलेंटवर करता येत नाही बरं का हल्ली, कारण सगळे वृद्ध श्रोते असतात आणि ती बेल सारखी वाजत असते, त्यांनी व्यत्यय येतो. श्रोत्यांनी सुद्धा काही पथ्य या कीर्तनाला येताना आपली पाळली पाहिजे की जेणेकरून ह्या हरिकथेमध्ये आपल्यामुळे व्यत्यय येणार नाही. म्हणून सुरुवातीला जे नमन आहे ते तिथे आपलं मन रत व्हावं, आपलं मन घरामध्ये राहू नये याच्यासाठी नमन असतं. म्हणून ते यमन मध्ये सुद्धा जास्त करून गातात की यमन हा राग आहे किंवा रागा तालाचं तुम्हाला ज्ञान जे असायला पाहिजे ते. बरं, कीर्तनकारांनी साथीदारांना सुद्धा सांभाळून घेतलं पाहिजे. काही कीर्तनकार असं करतात की तुम्हाला काही येत नाही, असं कधीही करायचं नसतं. आणि त्याच्या विरुद्ध काही कीर्तनकारांना साथीदारांना तरबेज झालेले असतात बरं का. आणि मग ते काय म्हणतात, आम्ही बऱ्याच कीर्तनकारांना वाजवलंय. आता हे वाक्यप्रयोग बरोबर आहे का? त्यामुळे आपण काय बोलतोय हे आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण हा त्रिवेणी संगम आहे. कारण हार्मोनियम आणि तबला म्हणजे हात आहे, हात. त्यामुळे ते त्यांना सांभाळून घ्यायचंय. किंवा काही वेळा कसं होतं की ते आपण साथीदार आहोत, हे भान साथीदारांना राहत नाही. म्हणजे मला किती छान येते आणि बुवाला पाडायचं असं सुद्धा असतं बरं का. आमच्या इथे नाहीये पण सांगते. सगळे अनुभव गाठीशी आहेत म्हणून हे सगळं बाहेर पडत तयार असतं. तर अशा कीर्तनामध्ये हरीवर आपण जर विश्वास ठेवला तर आज सुद्धा संकट दूर होता. ज्यावेळी मी वर्षभर कीर्तन ऐकत होते त्यावेळेची गोष्ट सांगते की कीर्तन करता करता साथीदाराला म्हणजे पेटीवाल्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. आणि निरूपणाला अभंग घेतलेला होता, नाम संकीर्तन साधन केले. आणि आता बुवांची अशी पंचायत झाली, अहो मेडिकल सर्व्हिस येईपर्यंत तरी काहीतरी उपचार करायला पाहिजे. पाणी तोंडावर मारलंय पण तरी सुद्धा काही उपयोग नाही. आणि म्हणून बुवांनी काय सांगितलं की आपण सगळ्यांनी नामस्मरण करूया. आणि म्हणून तिथे नामघोष सुरू झाला आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटं सगळ्या श्रोत्यांनी सगळ्यांनी नामस्मरण केलंय. ही प्रत्यक्ष नारद मंदिरात घडलेली गोष्ट आहे. आणि त्या कीर्तनकाराचे जे साथीदार होते त्यांना शुद्ध आली होती. म्हणजे जे आपण मगाशी बघितलं की हरिकथेच्या इथे शेजारी आपल्या भोवती हे सुदर्शन चक्र भगवंताचं फिरत असतं, त्याचा अनुभव त्यावेळेला आला. नाहीतर तिथे संकट आलेलं होतं पण ते संकट टळण्याचं सामर्थ्य, टाळण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये असतं. म्हणून हरीची कथा करायची की जी मुख्य हरिकथा निरूपण हे सांगितलंय. आणि कीर्तनामध्ये गप्पा मारायचे नाही, ते निरूपण असायला पाहिजे. तो अभंग सोप्या पद्धतीने सोडवला पाहिजे. जसं एखादं आपण गणितातलं उदाहरण सोडवतो तसा तो अभंग सोडवला पाहिजे, तो श्रोत्यांच्या पचनी पडला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळी उदाहरणं त्यांना समजतील अशी द्यायला पाहिजे. असे जर कीर्तन सेवा झाली तर अशी कीर्तनभक्ती भगवंताला आवडते. आणि हेच आपल्याला मूळ गद्यामध्ये तुकोबांच्या अभंगात पण मारुती राय हे तुकोबांना कीर्तन भक्ती समजावून सांगतायत. शरण शरण
शिवरायांना सुद्धा हरिकथा अत्यंत आवडत असे आणि त्यामुळे राज आभारातून जर वेळ मिळाला तर अशा संत कथा ऐकण्यासाठी शिवराय हे दररोज जात असे. आणि शिवराय ह्या कीर्तनाला म्हणून लोहगावला आलेले आहे. आणि तुकोबांनी अभंग घेतलाय, कुळधर्म हे ज्ञान, कुळधर्म निधान. कुळधर्म हा आपला आपण पाळायचा. आणि हा सगळा अभंग तुकोबांनी घेतलाय तर तो राजांसाठीच घेतला होता. कारण राजांच्या मनामध्ये इतक्या शंका होत्या की मला राज्यकारभारामध्ये भगवंताचं काही करता येत नाही तर काय करता येईल, हा सगळा जो होता म्हणून हा अभंग घेतला होता. आणि तुकोबा सांगत होते की राजे, की तुम्ही क्षत्रिय आहात, सगळ्यांचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य केलं तर तो कुळधर्मच होतो, ते कुळधर्माचं निधानच आहे. आणि असा हा सगळा पूर्वरंग मांडणी चालू आहे. आणि याच्यासाठी तुकोबा सांगताय की आपलं स्वकर्म करता करता प्रत्येकाने जर नामस्मरण केलं तर वेगळी देवाची उपासना करायला हवी असं नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, नाम शिवराय सुद्धा कीर्तन ऐकताय. सगळं देऊळ भरलेलं आहे. आणि इतक्यामध्ये यवनाला पक्की खबर मिळाली आहे की इथे हा शिवबा आलेला आहे आणि त्याला आपण कीर्तनात जेरबंद करू शकतो. आणि म्हणून बादशाहाने असं सांगितलंय, अंदर जाकर पकडना
आणि म्हणून सगळ्यांनी तलवारी बसले, बिस्मिल्ला म्हणून मोठ्यांदा गर्जना केली. आणि हे सगळं मोरोपंतांनी ऐकलंय. आणि मोरोपंतांनी शिवराय जिथे बसले होते त्यांच्या कानात येऊन सांगितलंय की गनी मला. पण महाराजांचं चित्त कीर्तनातून उठू नये असं होतं. काय व्हायचं ते होऊ दे इथे. आणि जसं शिवरायांना कळलं तसंच तुकोबांना सुद्धा ही बातमी कानावर आली. आणि मग ते म्हणताय, आला आला कठीण रे काळ पांडुरंगा, रक्षी रक्षी अमृताधिपती, मोड रे म्लेच्छ दंगा. पांडुरंगाला ते विनवणी करतायत की भगवंता, तुझ्या नुसत्या स्मरणाने तू मृतदेह उठवलेस ना मागे, आम्ही ऐकलंय तुझं कीर्तन. मग आज असा हा सुशील राजा तुझ्या हरी कीर्तनात पकडला जातोय, हे तुला लांछन नाही का? आणि तू नरसिंह बनून प्रल्हादासाठी आलास, मग आज कुठे गेलाय तुझं ते देवत्व? कुठे गेलाय? का तू असं आम्हाला दूर करतोय? आणि असे प्रश्न तुकोबांना पडलेत आणि ते पांडुरंगाशी संवाद घालतायत कीर्तनामध्ये. पण भगवंता, तू जरी आम्हाला सोडलंस तरी आम्ही तुला सोडणार नाही. आम्ही तुझे भक्त आहोत, आम्ही तुझी कास धरणार म्हणजे धरणार. आणि तुकोबांनी भगवंताला सांगितलं, तुटो हे मस्तक पुटो हे शरीर, तुटो हे मस्तक तुटे हो शरीर, नामाचा गजर तुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर नामाचा भगवंताकडे बघत हे नामस्मरण करतायत आणि सगळ्या श्रोत्यांना सुद्धा नामस्मरण करायला सांगतायत. आणि इतक्यामध्ये प्लेनचे हात आले आणि बघतायत तर काय, कीर्तनामध्ये जिथे तिथे शिवरूप दिसायला लागलंय. ही भगवंताची लीला, अशक्य ते तुम्हा नाही जाणायचं. आता यातला शिवा कोण जाणायचा? म्हणून ज्याला धरावं शिवाजी म्हणून तो यवन होतोय. अहो अर्धा तास धुमाकूळ घाललाय पण शिवबा हाती लागले नाही. आणि असं हे भगवंताची प्रार्थना, म्हणजे प्रार्थना कोण करते याला सुद्धा महत्व आहे. की प्रार्थना आमचे तुकोबा करत होते आणि त्यामुळेच भगवंतानी तिथे प्रत्यक्ष एवढं शिवरूप तिथे घेतलं. आणि शिवराय सुद्धा त्याच निष्ठेने कीर्तनामध्ये बसले होते. त्यांची सुद्धा निष्ठा हल्ली नाहीये. की तुकोबांवरती ठाम विश्वास होता की ह्या कीर्तनात मी पकडला जाणार नाही. त्यांनी तर चुळबुळ केली असती तर भगवंतानी सुद्धा शिवरूप घेतलं नसतं. पण ज्याला पकडावं तो म्लेच्छ होतोय, ज्याला पकडावं तो म्लेच्छ होतोय. आणि मग भगवंतानी काय केलं हो, छत्रपती रूप घेऊन, छत्रपती रूप घेऊन केले तेथून पलायन. मग सर्व सैन्य तेथून त्या मागे निघून गेले. मग शिवप्रभूंचं रूप घेऊन घोड्यावरनं बसून पांडुरंग बाहेर गेले आणि त्याच्याबरोबर सगळं म्लेच्छ सैन्य होतं ते त्यांचा पाठलाग करत गेले. तोपर्यंत तुकोबांनी नामस्मरण थांबवले नाही. आणि जेव्हा कळलं की अरिष्ट गेलंय आणि मग ते भगवंताला म्हणतात की भगवंता आज माझ्या भक्तीची लाज तूच राखलीस आणि तुझं किती कौतुक करावं. किती रे सखया यदुराया
तुझ्या हरिकथेमध्ये राजा पकडला गेला नाही. आणि तुकोबा शिवरायांना सुद्धा सांगतायत की आज पांडुरंगामुळे तुम्ही वाचलाय. आणि मग तुकोबांना मोठा नजराणा शिवराय देत आहे. कशासाठी? की त्या पांडुरंगाचं दर्शन आम्हाला पण घडवा. कारण फक्त मूर्तीतनं शिवराय निघताय. त्यांनी संत तुकाराम बघितला असेल, त्यांच्या चेहऱ्यापुढे डोळ्यापुढे ते दृश्य आलं असेल की ते दृश्य फक्त तुकोबांनाच दिसत होतं. आणि मोठा नजराणा तेव्हा तुकोबा म्हणतायत की आम्हाला हा काय करायचा नजराणा. राजा या संपत्तीचं मी काय करू. आम्हाला ही संपत्ती आहे मृत्तिके समान आहे. आणि ही लक्ष्मी आहे ना, तिला आम्ही कसं बघतो, कोणत्या नजरेने बघतो, तर तिला आम्ही आई म्हणून बघतो. तिला आम्ही वंदन करतो, तिचा आम्ही साठा करत नाही. म्हणून तुकोबांनी हे शिवरायांना समजून सांगितलं की आम्ही जर कोणाकडे मागत असू तर ह्या भीमा तटवाल्याकडेच आम्ही फक्त मागतो. आम्ही बाकी कोणाकडेही काहीही मागत नाही. मग जसं या कीर्तनामध्ये तुकोबा त्यांनी भक्ती केली, कीर्तन भक्ती म्हणून पांडुरंग आले. आणि ज्यांनी श्रवण केली असे आमचे शिवराय, तेही या कीर्तनातून तरुण गेले. आणि कीर्तन भक्ती करणारे आमचे तुकोबा हेही तरुण गेले. म्हणून कीर्तन भक्ती ही श्रोत्यांना पण आणि कीर्तनकाराला दोघांनाही तारून नेणार अशी ही अनेकांना एकाच वेळी तरुण नेणारी ही कीर्तन भक्ती आहे. आणि अशी कीर्तन भक्ती निरूपणामध्ये हनुमंतराय तुकोबांना सांगतायत की काय भक्तीच्या त्या वाटा याचे दावा व्यासुपेटा. या प्रश्नाचं उत्तर देताना तुकोबांना मारुतीराय सांगतायत Thank you.